नमस्कार. मराठी कथा श्री स्वामी समर्थ. मौनातून उमगलेला प्रकाश. आपल्या जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण देवाला प्रश्न विचारतो, हे का घडत आहे, मी चुकलो का? पण देव कधीच थेट उत्तर देत नाही. तो आपल्याला जीवनात मौन ठेवतो, ताकद देतो आणि आपल्याला घडवतो. आजची कथा आहे श्री स्वामी समर्थांच्या मौनातील उमगलेल्या कृपेची. ही कथा आहे विश्वासाची, संयमाची आणि संकटातही धैर्य टिकवण्याची. गंभीर राहा, डोळे बंद करून किंवा लक्ष केंद्रित करून ऐका, कारण ही कथा तुमच्या अंतर्मनाला हलवेल, तुमच्या मनातील विश्वासाला बळ देईल आणि कदाचित तुमच्यासाठीही एक उत्तर दडलेलं असेल. चला सुरू करूया. सोनगाव सकाळी नेहमीसारखं जागं झालं होतं. कोंबड्यांचा आरव, दूरवरून येणारा मंदिरातील घंटानाद आणि ओलसर मातीचा दरवळ या सगळ्यात विठ्ठलराव देशमुखांनी डोळे उघडले. आयुष्याची सवय झाली होती अशी उठता क्षणी स्वामी समर्थांचा फोटो, दिवा आणि 2 हात जोडून शांत नमस्कार. लहानपणापासूनच घरात ऐकलेली एक गोष्ट त्यांच्या रक्तात भिनली होती. स्वामी आहेत त्यामुळे भीती नाही. वडील लवकर गेले. आई काबड कष्ट करून त्यांना उभं केलं. शिक्षण फारसं झालं नाही, पण प्रामाणिकपणा आणि श्रद्धा भरभरून मिळाली. लग्न झालं, संसार उभा राहिला, 2 मुलं झाली, थोडीशी शेती होती आणि आयुष्य हळूहळू मार्गावर चाललं आहे असं वाटत असतानाच नियतीने वेगळाच खेळ मांडायला सुरुवात केली. पहिल्यांदा पावसाने दगा दिला. पीक अर्धवट करपलं. पुढच्या वर्षी बैल आजारी पडला आणि शेवटी मोठ्या मुलाचा अपघात झाला. घरात औषधांचा वास, उसनं काढलेले पैसे, बायकोच्या डोळ्यात दडलेली भीती आणि मुलांच्या वेदनांनी भरलेली शांत रात्र. हे सगळं विठ्ठलराव दररोज जगत होते, पण तरीही त्यांनी भक्तीचा दिवा कधी विझू दिला नाही. गावातले लोक कुजबुजायचे, एवढा भक्त असूनही दुःख का संपत नाही. काही जण सहानुभूती दाखवायचे, काही जण टोमणे मारायचे, पण या सगळ्यांपेक्षा विठ्ठलरावांच्या मनात हळूहळू एक प्रश्न उभा राहत होता. देव ऐकतोय का? त्या प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी एक रात्र आली, ज्याने सगळं बदलून टाकलं. त्या रात्री पाऊस कोसळत होता, घरात दिवा नव्हता, मुलगा वेदनेने कणत होता आणि औषधांसाठी पैसे उरले नव्हते. त्या अंधारात पहिल्यांदाच विठ्ठलराव थकले. स्वामींच्या फोटोसमोर उभं राहून त्यांनी मोठ्याने विचारलं, स्वामी, मी काय चुकलो? आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून काहीच मिळालं नाही. ना आवाज, ना संकेत, ना स्वप्न, फक्त खोल गूढ मौन. ते मौन त्यांना असह्य झालं आणि पहाट होताच कुणालाही न सांगता ते अक्कलकोटच्या दिशेने निघाले. पायात चप्पल नव्हती, हातात काही नव्हतं, मनात फक्त प्रश्नांचं ओझं होतं. तरीही पाय चालत होते, कारण आता मागे फिरण्याचा मार्गच उरला नव्हता. अक्कलकोटला पोहोचून ते समाधीपाशी बसले. ना मागणं, ना तक्रार, ना रडणं, फक्त बसून राहिले. वेळ सरकत होता, लोक येत जात होते, दर्शन घेत होते, पण विठ्ठलराव त्याच जागी स्तब्ध होते. दुपारच्या सुमारास एक लहान मुलगा त्यांच्या जवळ आला. अंगावर साधे कपडे, डोळ्यात विलक्षण तेज. त्याने सहज विचारलं, काका, देवाशी बोलताय का? विठ्ठलराव हळू आवाजात म्हणाले, देव गप्पा आहे. तेव्हा तो मुलगा हसून म्हणाला, तो गप्पा असतो तेव्हा जास्त ऐकतो आणि तेवढ्याच गर्दीत नाहीसा झाला. त्या वाक्याने विठ्ठलरावांच्या मनात काहीतरी हललं, पण अजूनही उत्तर पूर्ण मिळालं नव्हतं. सायंकाळी आरती सुरू झाली. शंखनाद झाला. दिव्यांचा उजेड समाधीवर पडला आणि त्या प्रकाशात विठ्ठलरावांनी डोळे मिटले. त्या क्षणी कोणतंही दर्शन झालं नाही, कोणताही आवाज ऐकू आला नाही, पण आत खोल कुठेतरी एक शांत भावना उमटली. स्वामींचं मौन म्हणजे दुर्लक्ष नव्हे, तर घडवणं होतं. हे दुःख संपवण्यासाठी नव्हे, तर ते सहन करण्याची, त्यातून उभं राहण्याची ताकद देण्यासाठी होतं. त्या क्षणी विठ्ठलरावांना उमगलं की आपल्याकडून कधीच श्रद्धा मागे घेतली गेली नाही, उलट ती अधिक घट्ट
केली जात होती. घरी परतल्यावर परिस्थितीशी लगेच बदलली नाही, पण विठ्ठलराव बदलले होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा वेगळाच प्रकाश होता. काही दिवसांनी मुलाची तब्येत हळूहळू सुधारू लागली. शेजाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. शेतीसाठी मार्ग सापडला. पण सगळ्यांपेक्षा मोठा चमत्कार त्यांच्या मनात घडला होता. आता ते कमी बोलायचे, जास्त ऐकायचे. कुणी दुःख आलं तर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शांत बसायचे. आणि लोक म्हणू लागले की विठ्ठलरावांच्या जवळ बसलं की मन हलकं होतं. एकदा कुणीतरी विचारलं, स्वामींनी तुम्हाला काय दिलं? तेव्हा विठ्ठलराव हसले आणि म्हणाले, उत्तर नाही दिलं, समज दिली. आणि त्या एका वाक्यात त्यांचं संपूर्ण आयुष्याचं सार सामावलेलं होतं. देव कधी शब्दात बोलला नाही, पण तो गप्पा असताना आपल्या आतून मजबूत करत असतो. विश्वास टिकवणाऱ्यांना उत्तर आवाजात नाही तर शांततेत मिळतं. त्या दिवशी विठ्ठलरावांना उत्तर शब्दात मिळालं नाही, पण त्यांना समजलं की देव कधीच दूर गेला नसतो. तो विश्वास ठेवतो. जो संयम राखतो तो प्रत्येक अडचणीतून बाहेर पडतो. स्वामी समर्थ गप्प असतात, पण ते आपल्याला आतून मजबूत करतात. ज्या दिवशी तुम्ही हे समजून घालता, तो दिवा तुमच्या जीवनात देखील उजळतो. विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन कथा पाहण्यासाठी धन्यवाद.